नमस्कार. शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या फडात यंदा गाजणार पांढऱ्या सोन्याचा मुद्दा. उत्पादक शेतकरी म्हणतात, आमच्या लाखोंच्या नुकसानीला सांगा जबाबदार कोण. सालगडी झाला लाख मोलाचा, वर्षाला लाख रुपये देऊनही सापडेना. गुढीपाडवा जवळ आल्याने शेतकरी सालगड्याच्या शोधात. वर्षभराचे पैसेही द्या आणि धान्यही द्या. यंदा कांदा बीजाचे उत्पादन घटणार. मधमाशा नसल्याचा परिणाम बीजांचा भरणार नाही, त्यामुळे उत्पादन कमी होण्याची शक्यता. मंठा तालुक्यात भुशाची विक्री तेजीत. कडब्याच्या भावाचा झाला कचरा. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे चाऱ्याचं उत्पादन मुबलक प्रमाणात. 1,500 रुपयात मिळतोय भुशाचा टेम्पो. शक्तीपीठ द्रुतगती महामार्गामुळे अल्पभूधारक होणार भूमिहीन. मुरुड अकोल्याच्या शेतकऱ्यांचा प्रशासनाकडे आक्षेप. जमिनीचे संपादन केल्यास शेतकऱ्यांचे होणार मोठे नुकसान. शिराळा तालुक्यात हवामानातील बदलामुळे रब्बी पीक काढणीस वेग. शेतमजुरांचा तुटवडा. शेतकऱ्यांकडून शाळू गहू काढणीस गती. मासरूळमध्ये उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रयोग. एक डोळा पद्धतीने केली ऊसाची लागवड. उत्पादन वाढीची शक्यता. कार्यारंभ आदेश मिळालेल्या सिंचन विहिरी आचारसंहितेच्या कचाट्यात. एकट्या भूमीमध्ये शेकडो विहिरी. सिंचन विहिरींची कामे तातडीने कशी सुरू होणार. उन्हाळी कांदा उत्पादनात घट. कांद्याला खर्चाच्या तुलनेत भाव नाही. निर्यात बंदीचा बसला फटका. पाणी टंचाईमुळे पालेभाज्यांनी खाल्ला भाव. शेवगा घसरला. मेथी शेपू 20 तर पालक 10 रुपयाला जोडी. ज्वारीसह कडब्याचे भाव ढासळले. शेतकरी संकटात. एका पेंडीचा दर 30 ते 35 रुपयावरून थेट आला 13 रुपयापर्यंत. आता ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरचा वापर. शेतकऱ्यांची यंत्राला पसंती. मठ पिंपळगावसह परिसरातील शेतातील ऊस तोडणीच्या कामाला वेग. ट्रॅक्टरच्या भाववाढीमुळे शेतकऱ्यांना होतोय मनस्ताप. शेतकऱ्यांचे अर्थकारण गडबडले. पेट्रोल डिझेलच्या भावात 2 रुपयांची झाली घसरण. शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ देण्याची मागणी. नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाठपुरवठा. अशा दररोजच्या ठळक बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.